नाशिकमध्ये शेतकरी दाम्पत्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी आता एक असा खुलासा समोर आलाय जो ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. ज्याच्यावर विश्वास ठेवला, जो पोलिसांना मदत करत होता, तोच या हल्ल्याचा मास्टरमाइंड निघालाय. पोलीस मित्राच्या मुखवट्यामागचा खुनी चेहरा अखेर समोर आलाय. नेमकं काय आहे हे थरारक आणि धक्कादायक प्रकरण? पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे गाव शांत, साधं आणि शेतीवर जगणारं गाव. पण एका रात्री या गावात अशी घटना घडली ज्यानं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नी घरात गाढ झोपेत आणि अचानक अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला. क्षणात सर्व काही बदललं आणि गावामध्ये एकच खळबळ उडाली. घटना गंभीर होती, जखमा गंभीर होत्या आणि प्रश्नही गंभीर होता. हा हल्ला कोणी केला, का केला? ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखाही कामाला लागली. तपास सुरू असताना एक व्यक्ती सतत पोलिसांच्या संपर्कात होती, माहिती देत होती, सूचना देत होती आणि संशय दूर करत होती. तो होता पोलीस मित्र चांगदेव मोरे. पण ज्याच्यावर कोणीच संशय घेत नव्हतं, तोच हळूहळू तपासाच्या केंद्रस्थानी येऊ लागला. तपास जसजसा पुढे गेला तसतसं सत्य बाहेर येऊ लागलं. पोलीस मित्र चांगदेव मोरे हाच या ॲसिड हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं. विश्वासाचा आधार घेत तोच पोलिसांची दिशाभूल करत होता आणि तपासाला चुकीच्या दिशेने वळवत होता. चौकशीत उघड झालं की हा हल्ला अचानक नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. शेतीच्या बांधावरून सुरू असलेला जुना वाद आणि कांद्याच्या उत्पन्नावरून निर्माण झालेला राग, या सगळ्याचं रूपांतर एक भयानक कटात झालं. संशय टाळण्यासाठी मोरेनं दुसऱ्याच नावाने बनावट चिठ्ठी लिहिली, जेणेकरून तपास चुकीच्या दिशेने जाईल. घटनेच्या रात्री शेतामध्ये वापरण्यात येणारं ॲसिड बाटलीत भरून मोरेने आपल्या साथीदार सचिन कोटमेच्या मदतीने झोपेत असलेल्या दाम्पत्यावर हल्ला केला आणि क्षणात त्या कुटुंबाचं आयुष्य बदललं. हल्ल्यानंतरही मोरे शांत राहिला. तो पोलिसांसोबत फिरत राहिला, तपासात मदत करत असल्याचं नाटक करत राहिला. पण सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस बाहेर येतच. ग्रामीण पोलिसांच्या सखोल आणि बारकाईने केलेल्या चौकशीत मोरे अखेर अडकला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. येवला तालुक्यामध्ये देवळाणे नावाचं गाव आहे. त्या देवळाणे नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे. आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, तर अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ऍसिड सारखा जे आहे ते ऍसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती. तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री. तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला. आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला. ह्या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे अशा याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत. गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे. हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्षेमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्षेतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे. आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर एसडीपीओ, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला, जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि लोकांमध्ये पोलिसांप्रती हे राहील की अशा प्रकारचे गुन्हे जर सिरियस जरी गुन्हा असेल तरी तो गुन्हा तात्काळ उघडकीला येईल. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाशिक पोलिसांनी जी आहे ती तात्काळ गुन्हा उघडकीला आला, लोकांमध्ये समाधानाची भावना राहील या ठिकाणी.
जे आहे ते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे, की एक आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठी भेटली आणि चिठ्ठीमध्ये दुसऱ्या एकाचं नाव त्यांनी टाकलेलं होतं किंवा तशा प्रकारचा संबंध होता, ज्याचं पूर्वी एकदा भांडण झालं होतं. त्यावरून हे लक्षात आलं, की अशा प्रकारचं जे आहे ते कोणीतरी मिस्चिव्हस ॲक्ट करतंय आणि कोणीतरी पुन्हा एकदा आजूबाजूचा याच्यात व्यक्ती आहे. पोलीस मित्र म्हणण्यापेक्षा पोलिसांना इन्फॉर्मेशन देणं, पोलिसांना जाऊन सांगणं, की याच्यामध्ये ही शंका आहे किंवा अशा प्रकारचा एखादा मुद्दा त्याच्यामधला आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल हे आहे, की गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार लवकर काही लपू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं गुन्हेगारी कृत्य जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांनी कबुली दिलेली आहे. खरं तर विश्वास हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार. पण जेव्हा तोच विश्वासघातात बदलतो तेव्हा जखमा केवळ शरीरावर नाही तर मनावरही खोल उमटतात. पोलीस मित्राच्या मुखवट्यामागचा हा खुनी चेहरा समोर आल्यानं आता नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, येवला, नाशिक.